सुभाषचंद्र बोसची जी टायमात जी सैनिक होते तर भाषणांमध्ये एवढा जोश राहायचा ना की सैनिक डायरेक्ट मारायला तयार व्हायचे. रोज माणसातून काही म्हणून नुसतं जोश राहतो आहे ना. पिक्चर नाही का मनोज कुमार पिक्चर पोराचा बाप फौजी राहतो आजारी राहतो बा आजाराला जाम होतो बोलीच आहे पैसेच राहते मी काही सुभाषचंद्र बोस यांचं गाणं लावायचं गाणं लावल्यावर डायरेक्ट बेडमध्ये उठून परेड करायला सुरुवात करतो जोशमध्ये एवढा आजारात. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि असे खूप काही मोमेंट्स पाहायला भेटतील जे तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, मी आजपासून एक निर्णय घेतला आहे की दररोज योगा आणि प्राणायाम करायचा, म्हणजेच आपल्या ब्लॉगमध्ये हे पण मोमेंट कॅप्चर होणार. चला मग. तर मित्रांनो, मी योगा याच्यामुळे निवडला कारण की योगामध्ये ना आपल्या शरीरामध्ये शुद्ध हवा जाते, म्हणजे शुद्ध प्राणवायू जाते आणि प्राणवायू शुद्ध गेल्यामुळे ना शरीराचे जेवढे बी पुर्जे आहे का ते सगळे व्यवस्थित काम करतात. जेव्हा आपण कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम, कुंभक व विविध प्रकारचे आसनं करतो तेव्हा शरीराची लवचिकता आणि शरीराला दीर्घ आयुष्य प्राप्त होत असतं. कारण की योगा आणि प्राणायामचं जे वर्णन आहे ना ते आपल्या प्राचीन ग्रंथांमध्येच केलेलं आहे. त्याच्यामुळे मी ठरवलं की या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपणही ना 100% प्राणायाम आणि योगा दररोज केला पाहिजे. कारण की सध्याची परिस्थितीच अशी की प्रत्येकाला शारीरिक आणि मानसिक त्रास हो आहेच. त्यामुळे तुम्हाला पण तुमच्या आयुष्याची काळजी असेल तर तुम्ही पण करा. हा अंडरपॅन्ट कुठे का आपण पाहावं लागेल. भेटली बरं का, भेटली. आता मग आंघोळीला मग मित्रांनो आज परत आपल्याला मशीन साफ करायचं आहे कारण की दररोज साफ करायचा राहतो. मित्रांनो, आपल्याला उसळ राहण्यासाठी ना बर्फ लागत आहे, त्याच्यामुळं आपल्याला फ्रीजमध्ये बर्फ करायला ठेवायचं. हे बघ, थोडाच बर्फ राहिला आता टाकून देऊ आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊ. मित्रांनो, आपल्याला ना आता हा सर्व पसारा आवरून घ्यायचा आहे कारण की इकडं आवरलं तरच मला व्हिडिओसाठी चांगलं बॅकग्राऊंड तयार करता येईल. मित्रांनो, आरोही आणि तिची मम्मी जाईल आहे मामाच्या घरी कारण की खूप दिवस झाले होते म्हणून त्यांना आठवण आली. पण आता हे सगळं जे काम आहे हे सध्या मलाच करावं लागेल, नाहीतर खूप जास्त पसारा होईल. त्याच्यामुळं पटपट सर्व आवरून घेतो आणि निवांत होऊन थंडगार पाणी पितो. पण मित्रांनो, काही पण म्हणा, पण बाई माणसा स्वघरामध्ये सगळ्यात जास्त काम राहतं. खरं आहे का नाही? रात्र मोठी रे, रात्र नाही मोठी, झोपत लागेल जेव्हा थकत काय त्याला आखी रात्र शेवटी वाटत 2 दिवस तरी झोपल तरी झोप होणार नाही. काळजीमुळे झोप येत नसलं. हावरी ना प्रश्न. अरे हा पुढे मिरची काढायची मिरची काय जरा जास्त का करायचं का नाही संपत्ती कधी मला कळत नाही. रोज माणसातून काही म्हणून नुसतं जोश राहतो आहे ना. पिक्चर नाही का मनोज कुमार पिक्चर पोराचा बाप फौजी राहतो आजारी राहतो बा आजाराला जाम होतो बेशुद्ध होतो असं काही आहे. डॉक्टर बोलीच आहे पैसेच राहते मी काही सुभाषचंद्र बोस यांचं गाणं लावायचं. गाणं लावल्यावर डायरेक्ट बेडमध्ये उठून परेड करायला सुरुवात करतो जोशमध्ये एवढ्या आजारात. सुभाषचंद्र बोसची जी टायमात जी सैनिक होते का त्यांनी एक सुरुवात केली ती आपल्या भारताचे सैनिक तयार करायला. त्यांचं भाषणांमध्ये एवढा जोश राहायचा ना की सैनिक डायरेक्ट मारायला तयार व्हायचे. तेव्हा कुठेतरी क्रांती आपलं जे स्वातंत्र्य व्हायचं. मित्रांनो, मी एका कामाच्या निमित्त आलो होतो पण या ठिकाणी नेमका वाघ गेले, त्याच्यामुळे इकडून लवकरात लवकर मला पळून जावं लागेल. तर मित्रांनो, आपल्याला थोडं या मेडिसिन जायचं आहे कारण की या मेडिसिनमध्ये आपलं थोडंसं काम आहे.
तर सर्वात अगोदर आपण चहा पिऊन जाऊ, कारण की चहा पिल्याशिवाय आपलं कोणतंच काम जमणार नाही. त्याच्याकरता अगोदर चहा ठेवावा लागेल मला. मम्मी चहाची पावडर कुठं आहे ग? कुठं? त्यानंतर आपण एक जाम खाऊ आणि मग पाहू पुढचं काय करायचं ते. थोडासा कच्चा आहे पण भारी खायला. तर चला, लई टाइमपास केला, निघतो MIDC मध्ये. ते काम माझंवाली वाट पाहत असेल की कधी येईल मी. तशी आपली गाडी सावलीतच दिसते आहे.